आत्तापर्यंत न्यूज सर्वांना माहीत झालीच असेल की नीटचा पेपर 3 मेला झालेला तो फुटला या लीक झालेला आहे. नेहमी नेहमी जर असं जर होत राहिलं आणि विद्यार्थ्यांचा किती लॉस होणार. प्रत्येकजण इतका अभ्यास करतो, प्रत्येक विद्यार्थी आपला दिवस रात्र करून अभ्यास करत आहे. ठीक आहे, आपल्या जीवनातील सर्वस्व देत आहे, रात्रभर अभ्यास करतोय, तो मेहनत करतोय, लायब्ररीत जातोय. पण जर एवढी मेहनत करून जर त्या पेपर दिल्यानंतर जर तोच पेपर फुटत असेल तर चूक कोणाची. NTA जर एवढा जर काय म्हणते इतकं जर निष्काळजीपणा जर करत असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळणं आहे ते. तरी एवढं जरी करूनही सुद्धा सरकारला थोडंसंही काही वाटत नाही आहे. कारण की दरवेळेस सेम पद्धतीने जर मागच्या वर्षीसुद्धा असंच झालं, यावर्षीसुद्धा असंच झालं. जर दरवेळी सेम प्रोसेस जर होत असेल तर विद्यार्थ्यांचा किती लॉस आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या तुम्ही फीज घेता, त्यांनी दिलेला टाईम, त्याचे इमोशन. आता तुम्ही म्हणताय की रिनीट करायचं, ठीक आहे रिनीट करायचं, पण रिनीट झाल्यानंतर काय शक्यता आहे की जो हुशार विद्यार्थी होता ज्याने मागच्या वेळेस पेपर दिला होता तो जर आता सेम मार्क पडेल या कमी मार्क पडेल आणि कमी मार्क पडल्यानंतर त्यानं आत्महत्या वगैरे केली तर कोणाचा दोष. उद्या जाऊन त्याला काही बरं वाईट झालं तर कोणाला ब्लेम करणार त्याच्या घरचे. आपण म्हणतो खूप जास्त की विद्यार्थी या देशाचा खांब आहे. पण जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवनात जर असं खेळत असणार आणि त्याला जर एकदम निष्काळजीपणे जर तुम्ही त्याच्या भविष्याशी असं खिलवाड करून जर त्याला धोक्यामध्ये टाकत असणार तर कसा तो आपला देश समोर जाईल. सरकार आणि NTA जर ह्याच गोष्टी चुकात जर वारंवार करत असेल, सरकार पण भेटतात गुन्हेगार, त्याला परत सजा न देता त्याला सोडलं जातं. ह्या आपल्या देशाची व्यवस्था आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या आईबाबांची काय म्हणते तेवढी फायनान्शियल कंडिशन नव्हती तरी त्यांनी नीटचा कोचिंग लावून दिलं, त्याला पुस्तके घेऊन दिली. आणि आज जर रिनीट होत असेल आणि जर त्याला परत अभ्यास करावा लागत असेल आणि जर त्याला पुन्हा त्या गोष्टी कराव्या लागल्या तर त्या आईबाबांना किती मोठा लॉस होत आहे. त्यांचं जीवन त्यांच्या आज 1-2 विद्यार्थ्यांच्या म्हणजे घरी जाऊन मी भेटलो, बोललो लोकांशी, तर त्यांच्या डोळ्यात साक्षात पाणी होतं. म्हणजे त्यांना म्हणजे असं वाटत होतं की त्यांनी जे मेहनत एफर्ट जे लावले, नेमकं कोणते त्यांना शब्द नव्हते भेटत. फक्त त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून मला इतकं वाईट वाटलं. पण जर हेच जर आपल्या देशात असंच जर सुरू राहिलं, आधी पहिले छोट्या एक्झामचे पेपर फुटायचे, पण आता जर नीटसारख्या मोठ्या एक्झामचे जर पेपर इतक्या जलद गतीने जर फुटायला लागले तर विद्यार्थ्याचं किती नुकसान होणार. ही बाब लक्षात घेता मला तरी असं वाटते की जो विद्यार्थी रात्रभर अभ्यास करून मेहनत करत आहे त्याला कुठेतरी आपल्या मेहनतीचं फळ मिळावं. आणि रिक्वेस्ट आहे सरकारला आणि NTA की याच्यात तातडीने फैसला लावावा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणं बंद करावं.